पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पाहता दाटले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते मन पुन्हा गवसते एवढ्या सहजासहजी मी हार मानणाऱ्यातला नाहीये अनु। तू जर माझी होऊ शकत नसशील ना तर या जगामध्ये तुला कुणाची सुद्धा होऊ देणार नाही मी। आली आली अनामिका आली। अगं 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 सावकाश, थप थप थप, ये ये। हो असू दे ग मला। आले मावशी, खूप बरं वाटलं। अगं मला सुद्धा तुला बॅगा घेऊन येताना बघितलं आणि माझा जीव भांड्यात पडला पडला। आता पूर्वीसारखं सगळं छान होणार। आल्या का? हो मग आले ना। मला मिस करत होतीस ना तू, म्हणून आले। म्हणजे काय? म्हणजे आता मला मदत करायला कोणीतरी परत आले म्हणल्यावर मी खुशच होणार नाही का? तेवढा नाश्ता मात्र होणाऱ्या सुनबाईंना करू देत। हे काय आहे, वेळेवर आणि चविष्ट मिळतो। बघितलंस, कुणाला कशाचं आणि कुणाला कशाचं। असू दे मावशी, हेच सगळं तर मी मिस केलंय पारिजातवर। कधी एकदाची इथे परत येते असं झालं होतं। ए वल्ली, तुझी कामं तूच करा, वहिनी आल्यात तर लगेच त्यांच्यावर टाकू नकोस। आणि मला असं झालंय की तुम्ही दोघी कधी एकदाच्या आत जाताय। अरे का म्हणजे काय, असेच उभे राहिलो तर बायका धरून धरून हात दुखतील माझे। चला 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 आप्पा, काय करू उद्या खायला? उद्याचं नाही, आत्ताच बोला। आत्ता काय करताय ते बोला। ऐकलं का? होणाऱ्या जाऊबाई घरी परत आल्या बरं का? ए नवटंकी, तुला तिला जाऊबाई म्हणायची काय गरज आहे? अरे जे खरं तेच बोलले मी, सत्य थोडी बदलणार आहे। जा तुझ्या कामाला, पळ। असं काय करता? नाही म्हणजे मी माझ्या कामाला जाणारच आहे, पण काय हो आकाशजी, म्हणजे मला असं वाटलं होतं तुम्ही काय मोठे बिझनेसमॅन आहात, पैसे फेकल्यावर सगळी कामं करून घेता। साधं लग्नाचं गणित तुम्हाला सोडवता नाही आलं? शी, जेवढं तुला सांगितलं ना तेवढं काम कर। जमतंय का बघ, आणि नसेल जमत तर तुझा हिशोब करायला मी मोकळा आहे। असं काय करता? आपल्या दोघांमध्ये कसला आला हिशोब? हा, तुम्ही काळजीच करू नका। इथे काय काय घडतंय ना त्याची इत्थंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची पूर्ण जबाबदारी वल्लीची। जा पळ। तापलं का? काय मग धन्याच्या घराला येऊन कसं वाटतंय? धन्याचं नाही हो,
माझं घर आहे, माझं हक्काचं. असं म्हणताय? मग मालकीनबाई, धन्याला आसरा देताय काय घरात? देऊ म्हणता. अहो आता मनात जागा दिली म्हणल्यावर घरात द्या की. काय टाइमपास चाललाय? व्हॉट इज हे नुसत्या गप्पा मारताय? इथे मी कॉफी करतोय आणि तुम्ही हे करा. मग म्हातारीने इथं उभं राहायचं का नाही? तुम्ही काय असताय? काय अचानक का असं हे असं बोलतेस? हे बोलता अहो. आणि डोंट टॉक. हे हे मला ऑफिसला हे जायचंय. एक तू कॉफी पी आणि तुम्ही मला दूध नाहीये त्याच्या. सॉरी तू हे घे. नाही हे नको घेऊस तू. सॉरी तू तुम्ही मला हे मला डबा द्या, मला कॉफी द्या, मला ऑफिसला जायचंय, मला उशीर होतोय. चला लवकर, चला ऑफिसला लवकर. मी आज ऑफिसला येणार नाहीये. मी वाड्यातच राहणार आहे. तू जा आवरून. मी देते डबा तुला. ओह लाईक दॅट. फाईन. नुसती पावडर आहे. आय दॅट. ओके बाय. मग सुनबाई, आता कामाचं बोलायचं का असं टाइमपास करायचा? कामाचं. लाजली ग बाई माझी सून. अगं नाही, कामाचं बोलायचंय म्हणजे घाबरू नकोस. मी काही लगेच कामाचा डोंगर उभा करणार नाहीये. मावशी करा की. कसं आहे, मला एक महत्वाच्या कामाची साफसफाई करायची. तर तू येतेस का? हो करूया ना. चल चल. आता तो राक्षस इथे नाहीये तोपर्यंत आपण आपलं काम करून टाकूया. पण मावशी या सगळ्याची काय गरज आहे? का नादाला लागायचं आपण त्याच्या? अगं तो तुझ्याशी धड वागला असता, तुझा छळ केला नसता तर ही वेळ त्याच्यावर आलीच नसती. मा फसव्या माणूस आहे तो तुला सौरभला ओळखतो, एका शब्दानं मला बोलला नाही. अशा माणसाची काळजी करण्यापेक्षा त्याला हाकलूनच लावलेला बरा. थांब. ठीक आहे. काय हा सगळा प्रकार? अरे तुम्हा दोघींना विचारतोय, हे सगळं का कोणी केलंय? हे ए, तुझी दमदाटी इथे चालणार नाहीये. आत्ताच्या आत्ता हे सगळं सामान उचल आणि निघ. चल. अरे माझं काय चुकलंय? आईसारखी आहात माई. आई मानतो मी तुम्हाला. असं का बोलायला लागलं तुम्ही मला? ए, मला आई वगैरे म्हणू नको. तुझा खोटेपणा, रडणं सगळं चांगलं ओळखून आहे मी. आता माझ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. तू हे सगळं सामान उचल आणि आत्ताच्या आत्ता हे घर सोड. चल निघ. अरे पण असं अचानक मला मी कुठे जाणार? का? दसऱ्याच्या दिवशी तर तू मला सोन्याचं आपट्याचं पान देत होतास. राधाला तर महागड्या वस्तू देण्याची भुरळ घालत होतास. तसा प्रयत्न करत होतास. कुठे गेली तुझी मिजाज?
कमी काय आहे तुला पैशाला? हा, जा ना, पुण्यात खूप हॉटेल आहे. अरे तू तर नवीन घर सुद्धा घेशील. जा. ए माई, आकाश, आपण कोणाला काय बोलतोय काय आहे का भान? तू इथून जा म्हणालीस म्हणून मी लगेच निघून जाईल असं वगैरे वाटलं का तुला? पैसे मोजले, अग्रीमेंट केले मी. ए, जा रे जा, मला नको तुझे पैसे. हा वाडा माझा आहे. इथे कुणी आणि किती दिवस राहणार हे मी ठरवणार. नाही, मला कबूल आहे, हे सगळं ठरवण्याचा अधिकार तुला आहे, पण तत्पूर्वी तू सुद्धा माझ्यासोबत काहीतरी ठरवलेलं आहे त्या कागदावरती लिहून, है ना? की आकाश जोशी चांगला महिनाभर इथे राहणार आहे म्हणून सही केली खाली तू. सचिन, तो कागद आण. तो फाडाबिड्याचा मूर्खपणा करू नको अजिबात. दुसरी कॉपी आहे माझ्याकडे आणि त्याच्यावर काय लिहिलंय नीट आठवते ना? एक रकमी 1,00,000 रुपये. माझे अमाऊंट मला माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायला आत्ताच्या आत्ता जमणार आहे का? हा, ते काय लिहिलंय नीट वाच बघ त्याच्यावरती काय लिहिलंय. नाही ना? गेल्या कित्येक वर्षामध्ये तुझ्या भाच्याला या वाड्याला रंगकाम करता नाही आलं, ते पैसे द्यायला तुला जमणार आहे? बोल ना. मी देते. नाही वहिनी, हा फार श्रीमंत आहे ना आणि आम्ही नाही होत. याला असं वाटतं की हा पैशाचा माज दाखवेल, आम्हाला घाबरवेल. याचे पैसे मीच देणार. हो, 1,00,000 रुपये एक रकमी जमेल? वाचलंय मी पण कॉन्ट्रॅक्ट. हो, आपण नाही द्यायचे पैसे, भाऊजींनी द्यायचे. वल्ली, तुझा काही संबंध नाही, तू मध्ये पडू नकोस. एक मिनिट माझं आहे का? मी काय म्हणते, अनामिका ताई द्यायला तयार आहेत ना पैसे, त्यांना देऊ दे ना. आपण कशाला उगाच पैसे द्यायचे? आणि मला काय म्हणायचं, त्यांना राहू दे ना घरात. 1 महिना काय राहिले, 2 महिने काय राहिले, काय फरक पडतोय? म्हणजे मला म्हणायचं, आपण त्यांना इतका त्रास देऊया की ते राहणारच नाही घरात, ते पळून जातील आपोआप, असं म्हणायचंय मला. तुम्ही नका ना देऊ पैसे, नका ना. झाले. काय झाले? असं काय करताय? मी 1,00,000 रुपये म्हटलं होतं तुला, 50,000 जमा झालेत. थांबा. हे घे, उरलेले 50,000 घे. वल्ली, आता हे पैसे घ्यायचे, सामान उचलायचं आणि निघायचं. आणि परत माझ्या मावशीकडे आणि वहिनीकडे वळू नाही पाहायचं नाही. मी काय म्हणते, हे सगळं करण्याच्या पाठीमागे नक्की कोण आहे? मला माहिती आहे हे तू केलेस, पण या गोष्टीची तुला अजिबात कल्पना नाहीये की तुझ्यामुळे या लोकांनी कोणाच्या बरोबर पंगा घेतलाय ते. हो, अगदी वेळेत आलात हा तुम्ही. म्हणजे तुम्ही सचिनच्या बॉस आहात ना, तरी सुद्धा स्वतः पैसे घेऊन आलात. कमाल आहे हा. नाही, ऍक्च्युली सचिनचा कॉल आला होता की त्याला ऑफिस कडून लोन पाहिजे.
तर मला वाटलं काहीतरी एमर्जन्सी असेल म्हणून मी स्वतः घेऊन आले. तू काल म्हणालीस ना त्या आकाशला घराबाहेर काढायचं म्हणून, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की पैसे लागणार, म्हणून मी आधीच ऑफिसमध्ये सांगून ठेवलं होतं. सचिन, अरे मी दिले नसते का पैसे? लोन वगैरे कशाला? नाही वहिनी, तुमच्या आणि दादा एवढे पैसे कमवत नाही मी, पण तरी माझ्या परीने मला तुमची काळजी घ्यायला खूप आवडतं. इतकी वर्ष दादाकडून साध्या बससाठी पण पैसे घेत आलोय मी. आता आज मला किती आनंद होतो हे कळणार नाही तुम्हाला कोणाला. माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी या कुटुंबावरचं एवढं मोठं संकट दूर करायची संधी मिळाली मला. ती का सोडली असती मी? अरे सच्चू, बरं केलंस तू. तुमच्यामुळे त्या आकाशच्या तोंडावर पैसे फेकता तरी आले. अहो तुम्ही उभ्या का? चला ना आतमध्ये बसा, तुमच्यासाठी छान गरमागरम कॉफी करते. मला माहिती आहे तुम्ही चहावाल्या नाही आहात, आमच्या अनामिकासारख्या कॉफीवाल्या. नको मावशी, मी थोडी घाईत आहे. ऍक्च्युली ऑफिसमध्ये खूप वर्कलोड आहे, मी निघते. घ्या ना थोडीशी. अहो खरंच चला ना आतमध्ये, थोडंसं काहीतरी घ्या ना. नाही, मी येते, नको मला काही. थँक्यू. मी आलो. आम्हाला वेळ पाहिजे अशी काही? या मॅडम. मॅडम थँक्यू. तुमचे आभार कसे म्हणू कळतच नाहीये. अरे एवढं फॉर्मल का होतोयस तू? नाही मॅडम, असं कसं? मला गरज होती तर तुम्ही स्वतः पैसे घेऊन आलात, त्यासाठी खरंच थँक्यू. गेले काही दिवस मी नीट वागत नाहीये तुमच्याशी, तरी पण मी जे काय वागतोय त्याच्यासाठी सॉरी. म्हणजे आज खूप गरज होती आणि तुम्ही घेऊन आलात पैसे, खरंच त्यासाठी मनापासून थँक्यू. सचिन, काय चाललंय? सॉरी, थँक्यू, थँक्यू, सॉरी. मला माहिती तू प्रिन्सिपल वाला माणूस आहे, त्याच्यामुळे तू असं वागतोय. आणि मी फ्री, मोकळं बोलणारी. आपण दोघं जसे आहोत तसे आहोत. इट्स ओके, आय अंडरस्टँड. आय होप तू सुद्धा मला. ए मागे, मी सचिनची बायको पुष्पवल्ली पटवर्धन. मागे अजून जरा, अजून थोडं. बात. हा, आता तिकडून बोला. हा काय हो? नाही म्हणजे सचिन कर्मचारी आहे तुमच्या ऑफिसमध्ये, पण इकडे तो माझा नवरा आहे. आणि परस्त्रीने इतर बायकांच्या नवऱ्यांशी अंतर ठेवून बोलायचं असतं, माहिती नाहीये का? रिलॅक्स वल्ली, मी खात नाहीये तुझ्या नवऱ्याला. नाही, तुम्ही खाऊ शकणारच नाही माझ्या नवऱ्याला मी असेपर्यंत. काय हो, तुम्हाला ऑफिसमध्ये कामं वगैरे नाही आहेत? नाही म्हणजे तुम्ही बॉस असून स्वतः पैसे द्यायला इथपर्यंत आलात ना, म्हणून विचारते मी. नाही म्हणजे फक्त पैसे द्यायला आलात का पैशांचं कारण सांगून ह्याच्याशी गप्पा मारायला आलात? सचिनला अर्जंट पैसे हवे होते म्हणून मी आले. नक्की ना? काही वेगळं चालू नाहीये ना तुमच्या मनात? बोलली काय बोलतेस तू? हळू ना जरा, बॉस आहेत माझ्या, त्या हळू बोल ना. म्हणून काय आलं? बरोबर तेच बोलतेय मी. एकतर माझा नवरा एवढं मन लावून काम करतो, प्रामाणिक आहे, कुठल्याही बाईचा पाय घसरेल नाही का? अरे मी तुझ्यावर अविश्वास नाही दाखवते, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कळलं का? मला माहितीये तू असं काहीच करणार नाही, पण इतर कोणाच्या मनातही आलं ना असं करायचं
त्या बाईच्या झिंजा उपटेन मी, झिंजा. वल्ली आज जा तू. अरे तू मला का आत पाठवतोयस? वल्ली सॉरी, ते वल्ली जरा. सचिन ऑफिसमध्ये मी तुला जे काही बोलली ते तू सांगितलं का वल्लीला? ते तिला ना कळत नाही एकदम कुठे काय कसं बोलायचं. सॉरी. आणि तुम्ही खरंच म्हणजे स्वतः पैसे आणून दिलेत, मला गरज होती, तर त्यासाठी मनापासून थँक्यू. खूप मोठ्या संकटातून वाचवले तुम्ही आम्हाला.